तुम्ही म्हणणार हे काय दाखवायला लागलेत, आलेत गणपती आणि हे कुठली गुहा दाखवायला लागलेत. मंगळवार पेठेतल्या अर्जुन मित्र मंडळानं अशी एक युनिक कन्सेप्ट केली आहे, जी पाहिल्यानंतर प्रत्येकाला प्रश्न पडतोय आणि कोल्हापूरकरांच्या पसंतीला ही मूर्ती आणि हे मंदिर उतरते. नेमकी काय आहे ही कन्सेप्ट, मंडळाच्या नेमकं डोक्यात काय आहे, कुठनं आणली कन्सेप्ट ही आणि कशा पद्धतीने साकारलं, या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. मंडळाचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. काय सांगाल तुम्ही, नेमकं त्रिशुंड गणपती मंदिर आपण केले, नेमकं काय आहे ही कन्सेप्ट? याच्यामध्ये आपण दरवर्षीप्रमाणे वेगवेगळे गणपती आणि वेगवेगळ्या रूपातले गणपती आपण कार्यरत आणि यामध्ये आपण इथे स्थापित करतो. आणि यावर्षी आमच्या मंडळाने त्रिशुंडी म्हणजे पुण्यात सोमवार पेठमध्ये त्रिशुंडी गणपतीचं मंदिर आहे. तो त्याची ती प्रतिकृती आहे. ती आपण या गणपतीच्या आपल्या सणातून आपण इथे विस्थापित केलेली होती. आणि स्थापित करत असताना आपल्या मंडळांमध्ये जे काही आपल्या रूढी परंपरा आहेत त्यानुसार आपण जे काही डेकोरेशन आणि बाकी सगळं जे उत्सव करतो त्याच्यासाठी आपण सर्व आमचे मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेतलेलं आहे. ते तुम्हाला दिसतच आहे. आपण इथे पण बघू आणि आत पण बघू, त्याची थोडी मी तुम्हाला माहिती देतो. तुम्ही म्हणला की पुण्यातल्या कुठल्या तरी मंडळाची प्रतिकृती आहे, ही पिंड आपण ठेवली, तर नेमकं काय आहे? पिंड आपण कसं आहे की ज्या त्रिशुंड गणपतीचं मंदिर आहे त्याच्या खाली एक समाधी आहे. त्या महाराजांची जी समाधी आहे ती वर्षातून एकदा गुरुपौर्णिमेला ओपन होते. मग त्यातून म्हणजे मंदिरातून खाली गाभाऱ्याला जाऊन त्यातून तुम्हाला परत येण्यासाठी ते चान्स असतो, म्हणजे वरती तुम्ही यायला मार्ग असतो. सो तसं आपण त्याची प्रतिकृती आपण उभा केलेला आहे. त्यानंतर आता मूर्तीचं वैशिष्ट्य आपण बघूया. नेमकी मूर्ती पण आपण जसे आता पिंड बघितली, तशी मूर्ती पण युनिक आहे. म्हणजे मूर्तीची ठेवण बघितल्यानंतर लक्षात येतं की चारी बाजूला पाणी आहे आणि गोल्डन टच आहे. एक्झॅक्ट ही मूर्ती दगडाचीच असावी असं वाटतंय. मात्र काय आहे नेमकी ही कन्सेप्ट, विचारूया त्यांना. काय सांगाल याबद्दल मूर्ती? तर त्रिशुंडी मूर्ती ही म्हणजे 3 सोंड आहेत यामध्ये, आणि ही जगातील एकमेव मूर्ती आहे त्याला 3 सोंड आहेत. आणि यामध्ये 3 सोंडेमध्ये जी उजव्या साईडची सोंड आहे त्यामध्ये गणपती बाप्पांचे जे मोदक त्यांना आवडतात त्याचे जे कलश आहेत ते तिथं आहे. ज्यामध्ये मधल्या सोंडेत आहे तो अमृत कलश आहे ज्यामध्ये. आणि जे डावी सोंड आहे, तर डावी सोंड म्हणजे शक्ती आहे, आदिशक्तीला ते म्हणवण्यासाठी त्यांनी ते सोंड त्या बाजूला केलेलं आहे. सो हे 3 शुंड आहेत म्हणून त्याचे नाव त्रिशुंडी आहे. सो आणि खाली बाजूला पाणी दिसतंय, वर आकाश आहे किंवा वर पिलर दिसत आहे. तर यामध्ये मंडळाची काल्पनिक जी काही आपली अ, इच्छाशक्ती किंवा जी काही आपली कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट मधून आपण थोडं वेगळे पण काहीतरी यावं आणि त्याला असं एक मंदिरा टाईप, जुनं मंदिरा टाईप असं लुक काहीतरी मिळावं, त्यासाठी हे सगळं आपण कन्सेप्ट केली होती. आणि हे सगळं डेकोरेशन आपण गणपतीसाठी केले जेणेकरून गणपतीला त्याच्या आधारे मॅच होऊन जाईल आणि कुठेतरी आपण गणपती हा मंदिरामध्ये बसवतोय आणि जुन्या काळातील गणपती जसा तिथे आहे त्या टाईपमध्ये थोडंसं आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला आपल्याला थोडं यश मिळालेलं आहे. आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी दिवस रात्र प्रयत्न करून आपले जे काही आपल्याला हे डेकोरेशन दिसतंय ते उभारलेलं आहे. तर आपण पाहिलं असेल, कोल्हापुरातील अनेक मंडळांची आपण गणेशाची आरास पाहिली. या मंडळाने देखील केलेली आहे, युनिक आहे. कोल्हापुरात अशी एकमेव मला वाटते मूर्ती, आणि या मंडळावरच्या बॅनरवर लिहिल्याप्रमाणे जगातली एकमेव मूर्ती आहे. गुहेतनं आत गेल्यानंतर सुरुवातीला महादेवाच्या पिंडीला आपण पाया पडून नमस्कार करून पुढे गेल्यानंतर छान अशी एका गुहेचं रूपांतर आणि तिच्या एंड असा मस्त एका मूर्तीला आपण दर्शन घेतो आणि शांत मस्त वाटणार आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. धन्यवाद.
अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.